नमस्कार. कधी विचार केला आहे का की रंगांचा आपल्या भावनांशी काही संबंध असू शकतो? म्हणजे काही रंग बघितले की एकदम फ्रेश वाटतं, ऊर्जा येते, तर काही रंग बघितले की मन एकदम शांत होतं. असं का होतं? चला, आज आपण याच रंगचिकित्सेच्या आकर्षक दुनियेत जाऊया आणि पाहूया की प्रत्येक रंग नेमकं काय सांगतो. हाच तर खरा प्रश्न आहे नाही का? जरा विचार करून बघा. कधीकधी आपल्याला अचानक निळे कपडे घालावेसे वाटतात, तर कधीतरी पिवळे. यामागे खरंच काही कारण असेल का? की हा फक्त एक योगायोग आहे? किंवा असं तर नाही ना की आपलं मनच आपल्याला नकळतपणे सांगतंय की आज आपल्याला कोणत्या ऊर्जेची गरज आहे? तर ह्याच संकल्पनेला म्हणतात रंगचिकित्सा किंवा कलर थेरपी. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एक अशी पद्धत आहे जी असं मानते की प्रत्येक रंगाची ना एक स्वतःची खास ऊर्जा असते, एक व्हायब्रेशन असतं. आणि हेच व्हायब्रेशन किंवा स्पंदन ओळखून आपल्या शरीरातल्या ऊर्जेला बॅलन्स केलं जातं. इंटरेस्टिंग आहे ना? चला तर मग बघूया हे नक्की कसं काम करतं. ओके, चला तर मग सुरुवात करूया त्या रंगांपासून जे आपल्याला एकदम चार्ज अप करतात. म्हणजे जेव्हा खूप थकल्यासारखं वाटतं, निराशा येते, तेव्हा काही वॉर्म कलर्स किंवा उष्ण रंग आपल्याला कशी मदत करू शकतात ते आता पाहूया. असं होतं ना आपल्यासोबत. कधीकधी शरीरात अजिबात ताकदच नाही असं वाटतं. काहीच करण्याची इच्छा होत नाही. ही जी शारीरिक निष्क्रियता आहे किंवा आपण म्हणू शकतो की जीवनशक्तीची कमतरता, ही अनेक जण अनुभवतात. मग यावर उपाय काय? आणि इथे एंट्री होते लाल रंगाची. हो, रंगचिकित्सेनुसार लाल रंग म्हणजे काय? तर प्रबळ इच्छाशक्ती, चपळता आणि एक प्रकारची दृढता. त्यामुळे जेव्हा असं वाटतं ना की एनर्जी डाऊन झालीये, तेव्हा लाल रंगाचा वापर आपल्याला कामाला लागण्यासाठी म्हणजे ॲक्शन घेण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. बरं, फक्त शारीरिक थकवा नाही, कधीकधी मानसिक थकवाही जाणवतो. म्हणजे एकदम निरुत्साही वाटतं, कोणतंही काम करताना कमजोर असल्यासारखं वाटतं. कधीकधी तर याचा परिणाम पचनावरही होतो. या सगळ्यामागे काय कारण असू शकतं? याचं उत्तर आपल्याला नारंगी रंगात मिळू शकतं. नारंगी रंग हा ऊर्जा आणि उबदारपणा देणारा मानला जातो. तो महत्वाकांक्षा आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. म्हणूनच जेव्हा उत्साह कमी वाटतो किंवा मानसिक अशक्तपणा जाणवतो, एवढंच नाही तर रक्ताच्या कमतरतेवर सुद्धा हा रंग खूप प्रभावी ठरू शकतो असं मानलं जातं. आयुष्यात असेही काही क्षण येतात जेव्हा खूप एकटं वाटायला लागतं. डिप्रेशन, कंटाळा, एकाकीपणा या भावना मनावर खूप खोलवर परिणाम करतात. मग अशा वेळी कोणता रंग आहे जो आपल्याला आशेचा एक किरण दाखवू शकतो? आणि यावर उपाय म्हणून समोर येतो पिवळा रंग. पिवळा रंग म्हणजे आशा, क्रिएटिव्हिटी आणि स्पॉन्टेनिटी. हा असा रंग आहे जो सगळ्यांना सोबत घेऊन चालतो. त्यामुळे जेव्हा मन उदास असेल किंवा खूप बोर झालं असेल, तेव्हा हा रंग एक नवीन उमेद, एक नवी एनर्जी निर्माण करायला मदत करतो. तर हे झाले ऊर्जेचे रंग. आता जरा शांततेकडे वळूया. आपल्या या धावपळीच्या आयुष्यात स्ट्रेस आणि चिडचिड होणं खूप नॉर्मल आहे. मग यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही कूल किंवा शीतल रंग कसे मदत करतात ते आता आपण बघूया. असं होतं ना की मन सतत विचारांमध्येच अडकून राहतं, काही केल्या शांत होत नाही आणि मग रात्री झोपही लागत नाही. ही जी मानसिक अशांती आहे किंवा ओव्हर थिंकिंग, ही आजकाल अनेकांसाठी खूप मोठी समस्या बनली आहे. आणि अशावेळी मदतीला येतो निळा रंग. निळा रंग म्हणजे शांतता. तो आपल्या मनाला एक प्रकारची स्थिरता, एक थंडावा देतो, ज्यामुळे ती जी काही डोक्यात विचारांची गर्दी असते ना ती कमी होते. म्हणूनच मानसिक अशांती किंवा झोप न लागण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी निळा रंग खूप उपयुक्त ठरतो. कधीकधी असं होतं का की अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून पण चिडचिड होते, राग येतो, कुठल्याही कामात धीर धरवत नाही. हा जो चिडचिडेपणा आणि उतावीळपणा आहे तो आपल्या नात्यांवर आणि कामावरही परिणाम करतो. यावर हिरवा रंग खूप प्रभावी ठरू शकतो. हिरवा रंग हा चिकाटी आणि इच्छाशक्तीच्या लवचिकतेचं प्रतीक मानला जातो. म्हणजे तो आपल्याला टिकून राहायला शिकवतो. म्हणूनच रागीटपणा, उतावीळपणा आणि इतकंच काय तर हाय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये आणण्यासाठी सुद्धा हा रंग फायदेशीर मानला जातो. आणि हे तर आपण सगळेच अनुभवतो. सततचा स्ट्रेस, त्यामुळे होणारी डोकेदुखी आणि मग मनात येणारे नेगेटिव्ह विचार. हे एक चक्रच आहे नाही का? यातून बाहेर पडायचं तरी कसं? इथे येतो जांभळा रंग. हा रंग खरं तर खूप युनिक आहे. तो एकाच वेळी शांतता पण देतो आणि एक प्रकारची ऊर्जा पण. तो आध्यात्मिक प्रगती, ताकद आणि कल्पकतेचं मिश्रण आहे. त्यामुळे स्ट्रेस, डोकेदुखी, अशांतता आणि निगेटिव्हिटी कमी करण्यासाठी जांभळ्या रंगाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. बरं, आतापर्यंत आपण ऊर्जा आणि शांततेबद्दल बोललो.
आता आपण काही अशा रंगांबद्दल बोलूया जे आपल्या अधिक सूक्ष्म भावनांना स्पर्श करतात आणि आपल्या आयुष्यात एक बॅलन्स, एक संतुलन आणायला मदत करतात. इथे खूप इंटरेस्टिंग कंपॅरिझन आहे. बघा, एकीकडे लाल रंग जो आक्रमकतेशी जोडला जातो आणि दुसरीकडे आहे गुलाबी रंग जो दयाळूपणा, प्रेम आणि कोमलतेचं प्रतीक आहे. म्हणजे अगदी विरुद्ध. जर स्वभावातला आक्रमकपणा कमी करून थोडा मृदूपणा आणायचा असेल तर गुलाबी रंग नक्कीच मदत करू शकतो. असाच फरक काळ्या आणि पांढऱ्या रंगात आहे. काळा रंग गूढता, गंभीरता आणि अधिकाराचं प्रदर्शन करतो, तर पांढरा रंग तो म्हणजे शुद्धता, निरागसता आणि शांतता. असं म्हणतात की दुःख, अशांती आणि रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी पांढरा रंग खूप प्रभावी ठरतो. स्वभावात अनेकदा दोन टोकं दिसतात. काही जण आपल्या भावना अजिबात दाखवत नाहीत, एकदम तटस्थ राहतात. तर काही जण गरजेपेक्षा जास्तच हक्क सांगतात किंवा चौकसपणा दाखवतात. मग या दोन्ही टोकांमध्ये बॅलन्स कसा साधायचा? यासाठी राखाडी रंगाचा विचार केला जातो. राखाडी म्हणजे ग्रे कलर. हा रंग अलिप्तता, न्यूट्रॅलिटी आणि रिअलिझमचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की खूप जास्त चौकसपणा किंवा सतत हक्क सांगण्याची सवय असेल तर तिला कमी करून एक संतुलन साधण्यासाठी राखाडी रंगाचा वापर केला जाऊ शकतो. वा, तर मग इतक्या सगळ्या रंगांबद्दल आपण बोललो, पण आता प्रश्न असा आहे की या माहितीचा आपल्या रोजच्या आयुष्यात कसा वापर करायचा? चला तर मग या संपूर्ण चर्चेचा एक छोटासा, पटकन आठवणीत राहील असा सारांश घेऊया. हे लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. बघा, जेव्हा एनर्जी हवी असेल तेव्हा लाल किंवा नारंगी रंगाचा विचार करायचा. मन शांत करायचं असेल तर निळा किंवा हिरवा. आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणि आशा हवी असेल तर पिवळा किंवा पांढरा. आणि स्ट्रेस फ्री व्हायचा असेल तर जांभळा रंग नक्कीच मदत करू शकतो. तर मग आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आजची आपली मनस्थिती बघता आपल्या भावनांना सूट होणारा रंग कोणता असेल? जरा विचार करून बघा, कारण प्रत्येक रंग खरंच काहीतरी सांगतो.